नमस्कार. बातमी आहे लातूर जिल्ह्यातून. लातूर जिल्ह्यात अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणावर मातंग समाज आक्रमक. या संदर्भात अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणी मातंग समाजाचा तहसीलदारांना निवेदन. मागच्या रविवारी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीत शिकणारी मुलगी अनुष्का पाटोळे हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना मागच्या रविवारी घडली होती आणि या संदर्भात चौकशीसाठी मातंग समाज आक्रमक रूपात पाहायला मिळाला. या संदर्भात चौकशीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी काय म्हटलंय पाहूयात. आज दिनांक 12/1/2026 या रोजी माननीय दिवणीचे तहसीलदार यांना जे नवोदय विद्यालयामध्ये अनुष्का पाटोळे या चिमुकलीची जी हत्या करण्यात आली त्या संदर्भात हे निवेदन आज आम्ही इथे सादर केलेलं आहे. प्रथमतः या घटनेमागे कोण कारणीभूत आहेत, त्या आत्महत्या करण्यास कोण कोण प्रवृत्त केलं, त्यांना त्या चिमुकलीला तिच्यावर अन्याय अत्याचार केला आणि तिला फाशी देऊन ठार करण्यात आलं. नवोदय विद्यालय एक असं विद्यालय आहे, त्या ठिकाणी अनेक परीक्षा घेतल्या जातात, वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात आणि मग अत्यंत हुशार जे विद्यार्थी आहेत त्याच विद्यार्थ्यांना त्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळतो. आमदाराच्या पोरांना तिथं प्रवेश नाकारण्यात जातो, खासदाराच्या पोराला तिथं प्रवेश मिळत नाही. फक्त आणि फक्त तिथं बुद्धिमत्तेला प्राधान्य दिलं जातं आणि त्याच बुद्धिमत्तेच्या आधारावर अनुष्का पाटोळेला त्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश दिला गेला. पण इथल्या सनातनी मंडळींना, इथल्या धर्मांध सरकारला, इथल्या धर्मांध प्रशासनाला तिची बुद्धिमत्ता दाखवली गेलेली नाही आणि या अनुष्का पाटोळेमुळं मातंग समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. मातंग समाजातला उद्याचा होणारा कलेक्टर केला, उद्याचा होणारा SP केला, उद्याचा होणारा जज, उद्याचा होणारा मंत्री, अशा सर्वांगीण बाजूने मातंग समाजाचं अनुष्कामुळे नुकसान झालेलं आहे. असे हुशार विद्यार्थी बोटावर मोजणे इतके असतात आणि तेही तळागाळातली ती मातंग समाजाची असल्यामुळं इथल्या प्रशासनाने इथल्या मातंग समाजाला किंवा इथल्या दलितांना न्याय न देता त्यांच्या बुद्धीची त्यांना हेवा वाटला आणि त्या ठिकाणी अवघ्या 12 वर्षाच्या विद्यार्थिनीला फाशी देऊन मारण्यात आला आणि त्याच्यामध्ये बनाव करण्यात आला. अगदी 3 फुटाहून फाशी कधीच कुणाला बसत नाही. 3 फुटाच्या काठवरून आणि टर्किन डावीने तिला फाशी देण्यात आली आणि त्याच्यात दाखवण्यात आलं की त्या अनुष्काने आत्महत्या केलेली आहे. पण अनुष्काने आत्महत्या करत असताना तिने का केली त्याचा शोध घेणं की आजच्या यातल्या सरकारची गरज आहे आणि आम्ही सरकारला भाग पाडणार. जोपर्यंत अनुष्काला न्याय मिळणार नाही, पीडित कुटुंबाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत देवणीतला सकल मातंग समाज हा गप्प बसणार नाही. जय आम्हाला फाशी होईल, आम्हाला जेल होईल, पण समाजातले असे जर हुशार विद्यार्थी तुम्ही जर मारत असलो, त्यांची हत्या जर करत असलो तर हे सर्व निंदनीय आहे आणि या महाराष्ट्र शासनाचा आम्ही मातंग समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद.